हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत आत्ता 10. सो मी लेट उठलेली आहे, लेट मॉर्निंग झालेली आहे माझी. सो आज आपल्याकडे येणार आहेत आई आणि आर्यन म्हणजे माझ्या मामाचा मुलगा आणि आई म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी येणार आहे. सो तिला काहीतरी बरं वाटत नव्हतं, डॉक्टरांना दाखवायला येणार होती इकडे. सो आता इथे आज मामा पण इथेच राहत होते, त्यामुळे ती इथे राहिलेलं आहे. सो आता बघूयात आपण काय होते, काय करते, काय मजा होते. स्टे ट्यून. ती मग कशी बघते. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make. काय 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 बघते बघू. तिचे दात दिसतात किती बघ. होय का ग दुर्वा. गुड 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 गुड. आर्यन हे तब्येत वाढव जरा, खूप बारीक दिसतेस. तोंडातून हात काढायचा पटकिनी. बघू कोण काढत. तू हाक मार आर्यन, तू हाक मार आता. हिचं वेगळंच काहीतरी चाललंय. या बघ इकडं काय होतंय. शांत बस, बिलकुल पूर्ण शांत बसायचं. आर्यन तू बघू. तर आता आर्यन तिला खेळवतो आहे. आर्यन म्हणजे तुम्ही मग अशी म्हटलं तुम्हाला तेच, हा माझ्या मामाचा मुलगा आणि ही दुर्वा माझ्या दुसऱ्या मामाची म्हणजे छोट्या मामाची मुलगी. ती खूप आगाऊ आहे, आत्ताशी 11 महिन्यांची आहे. सो तिला तो खूप आवडतो. तिने हाक मारली तरी ती नुसती हसते. सो बघा तिची मस्ती चाललेली आहे. नको एवढी, तिला सारखं असं खेळलंच पाहिजे, उचलून घेतलेलं. बघू शकता. माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. बाजा ज्ञानोबा माऊली तुकाराम. नाही मोडत. रानात काम करायला नेली तर कशी करायचे. सो त्याला मी झालेली आहे रेडी, मग मी बाहेर चाललेली आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आत्ता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. मी बाहेर चाललेले आहे कारण मामाचा मुलगा आलेला आहे. त्याला थोडंसं फिरवते बाहेरचं आणि तुम्हाला पण दाखवते. सो स्टे ट्यून. सो मी आलेली आहे 4 भिंतीवर, बघू शकता. बापरे. सो इथे खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि प्रिशियससुद्धा वाटतं.
मला आलेला आहे पिंपल्स, त्यामुळे मला काय जास्त फोटो काढता येत नाहीत. सो इथे क्राऊड होता त्यामुळे मला जास्त बोलतासुद्धा आलं नाही. सो चला जाऊयात. मी एवढी कॅमेरा फ्रेंडली नाही त्यामुळे. सो आता आम्ही आलो आहोत कॅफेमध्ये. मला खायची होती पावभाजी, पण त्याला खायचं होतं चायनीज. सो चला तर म्हणलं, कारण मी रोजच खाते. सो मग मी आत्ता ऑर्डर केला होता चिकन फ्राईड राईस विथ सूप. सो आता आपली ऑर्डर येते तोपर्यंत मी 2-3 व्हिडिओ काढून घेते. नेहमीची सवय माझी. सो आता आलेलं आहे राईस अँड सूप. सो एन्जॉय करूयात. तर आज मी आले होते बाहेर, मला साडी वगैरे घ्यायची होती. सो आता आपण साडी घेऊयात. आम्ही नेहमीप्रमाणे नवरंगमध्येच घेतो, आम्ही दुसरीकडे कुठे जात नाही घ्यायला. सो आता 2 नवरंग आहेत, मी वरच्या नवरंगला आलेली आहे. सो मला आवडत असेल तर ठीक आहे, नंतर मी दुसरा नवरंगला जाणार. सो मला व्हिडिओ नीट शूट करता आला नाही गडबडीमध्ये, कारण मी एकटीच होती. सो आता मी हँग झाली आहे साड्या बघून, कारण म्हणाव्या अशा मला भेटतच नव्हत्या. सो आता मी खाली गेले खालच्या नवरंगला. सो मी आता घेतलेली आहे साडी. सो चला तर जाऊयात आता आपण घरी. सो खूप गर्दी होती, चालतं पण येत नव्हतं. सो आता आपण जाणार आहोत फिश आणायला, कारण मला खूप खाऊ वाटतात. सो आपण जाऊयात. इथे फिश होतं, खेकडेसुद्धा होते, पण मी फिशच घेतले. चला. सो मी आत्ता घरी आलेली आहे. माझं शॉपिंग करून झालं, मी साडी वगैरे घेतली. सो त्यानंतर मी फिश मार्केटमध्ये गेले, तिथे पण खूप गर्दी होते, ते पण तुम्हाला दिसेल. मी व्हिडिओ शूट केला थोडासा बऱ्यापैकी. सो आता मी घरी आलेले आहे. आता फिश बनवेन आणि खाई. सो तुम्हाला सांगायचंच राहिलं की मी इंस्टाग्रामवरून 3 साडी ऑर्डर केली होती. सो त्यातली ही एक आहे वस्त्रांमधली, हे पण खूप छान आहेत, म्हणून ओपन करून दाखवेल. ही मान्यास क्लोथिंगमधून ऑर्डर केली होती, साऊथच्या साड्यात फिनिशिंग वगैरे. सो आज मी बनवत आहे फिश फ्राय. इथे मी फ्रायचं वेगळं घेतलेलं आहे आणि ते रस्स्याचं वेगळं काढून घेतलेलं आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा यात मी अर्धा लिंबू, हळद आणि मीठ मिक्स करून घेतलं, मॅरिनेट करून घेतलं 1 तासासाठी. आणि हे पण तसंच घेतलं होतं. त्याच्यामध्ये मी ते मॅरिनेट झाल्यानंतर दोन्ही पण त्यामध्ये हा गरम मसाला, चिकन मसाला आणि हे धन पावडर, आपला घरचा मसाला आणि लाल तिखट. सो त्याची एक मी अशी पूड केली. सो मिक्स केलं आणि ते हे प्रत्येक फिशला लावलं. आम्ही रवा फ्राय पण करतो, पण मला असं खायचं होतं, मी असं केलं. सो तुम्ही बघू शकता पुढे येऊन. सो मी असं केलेलं आहे आणि रश्श्याचं वेगळं आहे. सो चला तर करूयात, आपण त्याची तयारी करूयात. त्यासाठी मी इथे 2 बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे, 7-8 खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे आणि आल्याचे 4-5 तुकडे घेतलेले आहेत. सो ते आपण चांगले परतून घेऊयात आणि मिक्सरला बारीक करून घेऊयात. सिंपल, आपण जो मसाला करतो मटनला, चिकनला, तोच करायचा. सो तुम्हाला एक चांगली टिप सांगते की मी ते सुकं खोबरं घेतलं आहे, ते जर तुम्ही ओला नारळ घेतला फिशसाठी तर तो खूप छान लागतो आणि रस्सा पण खूप चांगला होतो. सो आपण करूयात. आणि फिशमध्ये एक तरी फिशचं तोंड असलं पाहिजे, त्याशिवाय टेस्ट येत नाही रश्श्याला. सो आपण सुरू करूयात. सो सगळ्यात पहिल्यांदा 1 चमचा तेल टाकलेलं आहे तव्यामध्ये. सो त्याच्यामध्ये आपण हा कांदा टाकूयात. कांदा चांगला परतून घ्यायचा. आणि फिशचा रस्सा नेहमी घट्ट आणि दाट करायचो, पातळ तरी नको, नाहीतर त्याशिवाय फिश चांगलं अजिबात लागत नाही. त्यामुळे मला खूप घट्ट असा फिशचा रस्सा लागतो. आणि चपातीला आपलं पाणी पण घेऊ शकता, कढी पण घेऊ शकता. आणि चपातीला यूज करणार त्यामुळे मी घेतो. तो इथे आपला कांदा परतून झालेला आहे गोल्डन ब्राऊन. त्यामध्ये आपण हे जे घेतलं होते खोबरं ते टाकूयात. खोबरं भाजणं खूप महत्त्वाचं आहे, तसं कधीच टाकायचं नाही ग्रेव्हीमध्ये, ते अजिबात चांगलं लागत नाही. इथे टाकून पण अजून 1 चमचा तेल लागते. खोबरं पण चांगलं परतून घ्यायचं. त्यामध्ये कांदा मी साईडला करते, तुम्ही बघू शकता.
गोल्डन ब्राऊन झालेलं आपलं. त्यामध्ये आपण लसूण अद्रक टाकायचं आणि तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता. टोमॅटो जास्त भाजायचं नाही तर ते बटर चिकन होतं. तर नॉर्मलच परतायची ग्रेव्ही. हे बघा. सो आता आपलं जे मिश्रण आपण केलं होतं ते थंड झालं. ते मी मिक्सरमधून वाटून घेतलं. सो आता करूयात आपण ग्रेव्हीला सुरुवात. पहिल्यांदा मी पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकलं, कारण मला थोडंसं ऑइल जास्तच आवडतं रस्सा करताना. सो आता मी त्याच्यामध्ये आता टाकते मी वाटण आणि मी चांगलं परतून घेणार आहे तेल सुटस तोपर्यंत. सो आता राहिलेला मसाला तो वेस्ट करायचा नाही. तो मी थोडंसं पाणी टाकून अजून मिक्स करून तो मी टाकणार आहे. चला. सो माझ्याकडे शूट करायला कोण नसल्यामुळे मला एकटीलाच करावं लागतं. तर मी सगळ्यात पहिल्यांदा घेतलेला आहे चिकन मसाला, गरम मसाला आणि धना पावडर, कारण माझ्याकडे आज मच्छी मसाला नव्हता आणि एकच प्रकारचे मसाले असतात, त्यामुळे मी जास्त काही यूज करत बसत नाही. एकच खडे मसाल्यांचा पेस्ट असते. सो आपण ते टाकून घेऊया. सो ते आपण टाकून घेऊयात आणि चांगलं तेल सुटोपर्यंत परतून घेऊयात तो मसाला. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मच्छीचा मसाला पण टाकू शकता, नाहीतर आपण ते खडे मसाले ड्राय रोस्ट करतो ते पण मिक्सरला बारीक करून तुम्ही टाकू शकता. तुम्ही आता बघू शकता की उकळी आलेली आहे मसाल्याला. ते पाणी सोडतो आहे मसाला. सो मसाला जोपर्यंत घट्ट होत नाही आणि रेड कलरचा दिसत नाही तोपर्यंत त्यामध्ये अजिबात पाणी ॲड करायचं नाही. सो एका साईडला मी गरम पाणी ठेवलेलं आहे रश्श्याला. नेहमी गरम पाणीच यूज करायचं. सो आता हे पीस आहेत मॅरिनेट केलेले, मी त्यामध्ये मिक्स करते आणि 1-2च मिनटं त्यामध्ये परतणार आहे, कारण मसाल्यामध्ये परतल्यानंतर ना त्याला ती टेस्ट लागून राहते. सो चांगले परतून घेतल्यानंतर ना तुम्हाला मग अशी सांगितलं जसं नेहमी गरम पाणीच ओतायचं, गार पाणी कधी फिशला ओतायचं नाही. इवन जे तुम्ही नॉनव्हेज खाता त्यालासुद्धा गरमच पाणी यूज करायचं. सो आता मला पाहिजे असं मी पाणी ओतते. मला फिशचं तुम्ही लक्षात ठेवा की फिशची ग्रेव्ही ही नेहमीच जाडसरच असते, पातळ अजिबात नसते. जसं गावाकडे मटण चिकन करतात एकदम पातळ, तसं काही नसतं. एकदम जाडसरच ग्रेव्ही लागते मच्छीला. सो आपण आता टाकून घेऊयात. मला पाहिजे असं मी पाणी टाकते आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी टाकू शकता, घट्ट किंवा फास्ट पातळ. सो आता टाकून घेऊयात. तर आता मी इथे चिरून घेतली होती कोथिंबीर, ते मी टाकून घेते. सो ह्या व्हिडिओ काढायच्या नादात मी एक गोष्ट विसरून गेली की त्यामध्ये आपण कसुरी मेथी पण टाकायची. कसुरी मेथीने पण खूप छान फ्लेवर येतो आणि मी प्रत्येक नॉनव्हेज पदार्थामध्ये कसुरी मेथी टाकते, खूप छान लागतं. चला तर मी तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे. बघा, तुम्हाला म्हणलं तसं त्याला चांगलं तेलाचं तवंगसुद्धा आलेलं आहे आणि रेडपणा पण दिसतो आहे. आपली फिश तयार होत आहे. फिशला साधारण 4 ते 5 मिनटं बाद झाले शिजवायला. त्याच्यापुढे जर आपण शिजवलं तर ती खूप ओव्हर कुक होईल आणि ती फिश आहे ती मग फिश सगळी अशी तुटतील. सो त्यामुळे लक्षात ठेवा की 4 ते 5 मिनटंच आपण शिजवून घ्यायचे फिशला. सो आता मी पॅन ठेवलेला आहे फिश फ्राय करायला. जसं की तुम्हाला म्हणले मग अशी मी मॅरिनेट करून ठेवलेलं 1 तासापूर्वी हे फिश. त्यामध्ये सगळे मसाले घेतले होते आणि त्याची पूड मी करून ठेवली होती. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण 7-8 पाकळ्या लसूणच्या ठेचून घ्यायच्या आणि 1 मोठा कढीपत्ता घ्यायचा. तर हे खूप छान लागतं. सो आता मी त्यात टाकत आहे लसूण ठेचलेला आणि कढीपत्ता. तो मी पूर्ण मिक्स करून घेणार. सो तुम्ही बघू शकता चांगला तडतडल्याशिवाय अजिबात त्यामध्ये फिश टाकायचे. आता मी त्यामध्ये 1-1 करून फिश टाकते. आता मी पहिल्या ह्याच्यात 4 टाकते आणि सेकंड ह्याच्यामध्ये 4 टाकेन, कारण पॅन खूप छोटा आहे त्यामुळे इतके फिश बसत नाही आणि खूप बसवले तर नीट शिजतसुद्धा नाहीत, फ्रायसुद्धा होत नाहीत. सो आता आपण टाकून घेऊयात ते फिश. सो ते 1-2 मिनटं ठेवायचे. तुम्हाला दाखवते बघा, मी तुम्हाला जसं सांगितलं तसं मी 4च फिश टाकले. सो आता ते
दोन ते 3 मिनटं अजिबात उलटे सुलटे करायचे नाही, त्यांना चांगलं खालच्या बाजूने परतून द्यायचं. मी आता हात धुवून घेतला आणि अजून मला ऑइल लागलं, त्यामुळे मी ऑइल टाकलं जास्त करून. सो तुम्हाला पाहिजे असं तुम्ही ऑइल टाकू शकता. ऑइलशिवाय फिश फ्राय होतच नाही. सो त्यानंतर आता मी फिश पलटी करून घेतली, कारण मला नीट शूट करता आलं नाही. तुम्हाला मी आता पॅन घेऊन दाखवते. बघा किती छान दिसत आहे. फिश आपले झालेले आहेत. इथे बाजूला कॉलनीमध्ये कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि रस्त्याची पण खूप हे आहे रेचल, त्यामुळे तुम्हाला आवाज थोडासाही येत असेल. सो थोडंसं तुम्ही प्लीज हे करून घ्या. सो आता आपले झालेले आहे फिश रेडी आणि अजून एक मी बॅच तशीच करून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता मस्त तर्रीदार रस्सा आपला रेडी झालेला आहे आणि आपली फिश फ्राय पण रेडी झालेली आहे. तुम्ही पण अशी रेसिपी करा आणि कशी झाली असेल तर ती तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. सो कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा.